हॅलो फ्रेंड्स, मी भाग्यश्री आणि भाग्यश्री क्रिएशन इन मराठीमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे. तर मैत्रिणींनो, आपण जे विठ्ठलाच्या टिळ्याचं तोरण बनवणार आहोत, तर त्यासाठी रामकृष्ण हरी ही आपण तोरणपट्टी विणणार आहोत. तर आपण पार्ट 1 मध्ये हे राम कसा विणायचा हे पाहिलं होतं. पार्ट 2 मध्ये हे कृष्ण कसा विणायचा हे पाहिलं होतं. आता आपण हरी कसं विणायचं हे पार्ट 3 मध्ये पाहणार आहोत. त्या अगोदर आपण टिळा कसा विणायचा हे सुद्धा पाहिलेलं आहे. आणि याच्यानंतरच्या पार्टमध्ये पूर्ण जे तोरण आहे ते अटॅच कसं करायचं हे पाहणार आहोत. तर त्यासाठी जर तुम्ही चॅनलवर नवीन आला असाल तर लवकरात लवकर चॅनलला सबस्क्राईब करा, सोबतच बेल आयकॉन देखील दाबा, म्हणजे मी टाकलेल्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला मिळून जाईल. तर चला तर मग मैत्रिणींनो, जास्त वेळ न करता आपण हरी कसं विणायचं हे पाहणार आहोत. तर हरी आपल्याला टोटल 10 लाईनमध्येच विणायचं आहे. तर प्रत्येक अक्षर झाल्यानंतर 3 लाईन हे आपण हिरव्या कलरच्या घेतलेल्या आहेत. इथे सुद्धा 1 2 3 ह्या 3 लाईन हिरव्या कलरच्या घेतलेल्या आहेत. आता आपल्याला काय करायचं आहे, हरी विणायला सुरुवात करायची आहे. तर त्यासाठी सेम 3 साखळ्याचा एक खांब, जे की आपण राऊंडच्या सुरुवातीला 3 साखळे विणतो, त्याच्यानंतर आपल्याला 4 खांब ग्रीन कलरचे, म्हणजे दुसरे 3 खांब ग्रीन कलरचे विणायचे आहेत. 1 2 आणि हा 3 आणि 3 साखळ्याचा एक, टोटल 4 झाले. तर आता इथे आपल्याला येलो कलर जॉईंट करायचा आहे, म्हणजे हा खांब अर्धाच ठेवायचा आणि नंतर आपल्याला तिथेच येलो कलर जॉईंट करायचा. त्याच्यानंतर आपल्याला ह्या येलो कलरनी 11 डबल क्रोशे विणून घ्यायचे आहेत आणि हे धागे आपल्याला हायर करायचे आहेत. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 आणि 11. 11 डबल क्रोशे केल्यानंतर हा 11वा मी अर्धा केलेला आहे. इथे आपल्याला ग्रीन कलर जॉईंट करून घ्यायचा आहे आणि ग्रीन कलर जॉईंट केल्यानंतर 1 डबल क्रोशे हा आपल्याला ग्रीन कलरचा घालायचा आहे. हा 1. लगेच आपल्याला येलो कलर जॉईंट करून घ्यायचा आहे आणि येलो कलरचे आपल्याला 2 डबल क्रोशे विणायचे आहेत. 1 आणि हे 2. आता हा येलो कलरचा धागा आपल्याला मागे सोडायचा आहे आणि समोर 6 डबल क्रोशे विणून घ्यायचे आहेत. तर हे 6 डबल क्रोशे आणि पुढच्या लाईन मधले 6 डबल क्रोशे मी हिरव्या कलरचे विणून घेते. तर इथे पाहू शकता मी दुसऱ्या लाईनचे सुद्धा 6 डबल क्रोशे हे ग्रीन कलरनी विणून घेतलेले आहेत. आता परत आपल्याला 2 येलो कलरने विणायचे आहेत. 1 आणि हे 2. आता परत आपल्याला 1 ग्रीन कलरने विणायचं आहे आणि परत 2 येलो कलरने विणायचे आहेत. 1 आणि हा दुसरा अर्धा, परत 1 आपल्याला ग्रीन कलरने विणायचं आहे. परत 2 येलो कलरनी
1 2. आता आपल्याला 4 ग्रीन कलर विणायचे आहेत. 1 2 3 आणि हे 4. परत हे 2 येलो कलर विणायचे आहेत. 1 आणि हे 2. आता हे समोरचे आपल्याला 4 ग्रीन कलरने विणून घ्यायचे आहेत. तर मी हे ग्रीन कलरने विणून घेते. दुसऱ्या लाईनचे 4 हिरवे कंप्लीट करून घेतलेले आहेत. आता 4 हिरवे झाल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, 2 येलो करायचे आहेत. 1 आणि 2. 2 येलो केल्यानंतर 2 ग्रीन करायचे आहेत. 1 आणि 2. परत आपल्याला 4 येलो करायचे आहेत. 1 2 3 आणि 4. 4 येलो झाल्यानंतर 1 ग्रीन करायचा आहे. 1 ग्रीन झाल्यानंतर परत आपल्याला 5 येलो करायचे आहेत. 1 2 3 4 आणि हे 5. आता 5 येलो झाल्यानंतर समोरचे 6 हे आपल्याला ग्रीन कलरनी कंप्लीट करायचे आहेत. तर हे 6 विणल्यानंतर मी दुसरे 6 विणून घेते आणि नंतर दाखवते. तर इथे पाहू शकता मी दुसऱ्या लाईनचे 6 कंप्लीट करून घेतलेले आहेत. आता आपल्याला काय करायचं आहे, 2 हे ग्रीन कलरने विणायचे आहेत. 1 आणि हा दुसरा अर्धा आणि 2 येलो कलरने घातल्यानंतर हे पुढचे जे आपल्याला राहिलेले 16 खांब आहेत, ते 16ला 16 खांब आपल्याला ग्रीन कलरने घालायचे आहेत. आणि हा येलो कलरचा धागा आपल्याला इथपर्यंत हायर करत न्यायचा आहे. इथे गेल्यानंतर सोडून द्यायचा. तर इथे मी 16 खांब घालून घेते आणि नंतर दाखवते. 16 खांब घातल्यानंतर पुढच्या राऊंडचे 4 खांब आपल्याला हे ग्रीन कलरने घालायचे आहेत. तर इथे पाहू शकता मी दुसऱ्या लाईनचे 4 खांब हे ग्रीनने घातलेले आहेत. त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, 8 खांब येलोनी घालायचे आहेत. 1 2 3 4 5 6 7 आणि हे 8.
8वा अर्धा घातलेला आहे. आता आपल्याला 4 खांब ग्रीनने घालायचे आहेत. एक, दोन, तीन आणि 4. आता परत आपल्याला 2 येलोने घालायचे आहेत आणि ग्रीन कलर हायर करायचा आहे. एक, आणि हा दुसरा अर्धा. आता आपल्याला हे मागे धागा सोडायचा आहे आणि पुढचे 6 खांब हे ग्रीन कलरने घालायचे आहेत आणि त्याच्यानंतरच्या लाईनचे सुद्धा 6 खांब ग्रीन कलरने घालून घ्यायचे आहेत. तर मी असं इथपर्यंत कंप्लीट करून घेते. तर इथे पाहू शकता मी 6 घालून घेतलेले आहेत. आता आपल्याला काय करायचं आहे, 2 हे येलो कलरने घालायचे आहेत. एक आणि 2. त्याच्यानंतर आपल्याला 5 ग्रीन कलरने घालायचे आहेत. एक, 2, 3, 4 आणि 5. 5 ग्रीन कलरने घातल्यानंतर परत आपल्याला 2 येलो कलरने घालायचे आहेत. एक आणि 2. परत आपल्याला 3 हे ग्रीन कलरने घालायचे आहेत. एक, 2 आणि 3. 3 ग्रीन कलरने घातल्यानंतर 2 परत आपल्याला येलो कलरने घालायचे आहेत. आणि आता आपल्याला हे समोरचे राहिलेले 4 हे ग्रीन कलरने घालायचे आहेत. तर इथे मी हे कंप्लीट करून घेते. तर इथे पाहू शकता मी दुसऱ्या लाईनचे सुद्धा 4 ग्रीन कलरने घातलेले आहेत. आता परत आपल्याला हे 2 येलो कलरने घालायचे आहेत. एक आणि 2. त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, 3 हे ग्रीन कलरने घालायचे आहेत. एक, 2 आणि 3. त्याच्यानंतर हे आपल्याला 13 येलो कलरने घालायचे आहेत आणि शेवटचे 2 ग्रीन कलरने घालायचे आहेत. तर हे मी 13 आणि शेवटचे 2 ग्रीन कलरने घालून घेते. तर इथे पाहू शकता 13 येलो घातल्यानंतर 2 मी ग्रीन घातले होते, त्याच्यावर सुद्धा 2 ग्रीन घातलेले आहेत. आता काय करायचं आहे, 2 येलो घालायचे. एक आणि 2. 2 येलो नंतर 2 ग्रीन घालायचे. एक आणि 2. आता परत 2 येलो घालायचे. एक आणि 2. आता काय करायचं, हे समोरचे 16 आपल्याला ग्रीन घालायचे आहेत आणि हा येलो कलरचा धागा इथपर्यंत आपल्याला हायर करत न्यायचा आहे. तर ही लाईन मी कंप्लीट करून घेते आणि नंतर दाखवते. तर इथे पाहू शकता मी हे 16 कंप्लीट केल्यानंतर पुढच्या लाईनमध्ये 4 हिरव्या कलरने घातलेले आहेत.
आता 4 हिरव्या कलरने घातल्यानंतर पुढचे आपल्याला 18 खांब येलो कलरने घालायचे आहेत. 1 2 3 4 5 6. तर हे 18 खांब येलो कलरने झाल्यानंतर पुढचे 2 खांब हे आपल्याला ग्रीन कलरने घालायचे आहेत आणि हे राऊंड कंप्लीट करून घ्यायचं आहे. तर इथे मी हे राऊंड कंप्लीट करून घेते आणि नंतर दाखवते. तर इथे पाहू शकता ही लाईन कंप्लीट झाल्यानंतर मी हे 6 डबल क्रोशे हिरव्या कलरने घेतलेले आहेत. आता 6 डबल क्रोशे हिरव्या कलरने घेतल्यानंतर 2 डबल क्रोशे आपल्याला येलो कलरने घ्यायचे आहेत. 1 आणि 2. त्याच्यानंतर हे पुढचे जे राहिलेले 16 डबल क्रोशे आहेत हे आपल्याला हिरव्या कलरने घ्यायचे आहेत. तर इथे मी पूर्ण हे हिरव्या कलरने घेऊन घेते आणि नंतर दाखवते. तर हे पाहू शकता मी पूर्ण लाईन कंप्लीट करून घेतलेली आहे. तर हे आपलं हरी अक्षर कंप्लीट झालेलं आहे. तर पाहू शकता किती सुंदर दिसत आहे फिनिशिंग सुद्धा. तर आता जे आपण हे दोन्ही अक्षराच्या मध्ये 3 लाईनचा गॅप केला होता त्या 3 लाईन आपल्याला हिरव्या कलरने काढायच्या आहेत आणि त्याच्यानंतर ह्या 2 लाईन आपल्याला येलो कलरने करायच्या आहेत. परत ह्या 3 लाईन हिरव्या कलरने करायच्या आहेत. सॉरी, इथे मी 1 2 3 4 5 लाईन विणलेल्या आहेत. परत 5 लाईन इकडे हिरव्या कलरने विणून घ्यायच्या आहेत. तर इथे पाहू शकता हे रामकृष्ण हरी आपलं नाव कंप्लीट झालेलं आहे आणि किती सुंदर दिसत आहे पाहू शकता. तर मैत्रिणींनो, आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की मला कमेंट करून कळवा. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि जर माझ्या चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, सोबतच बेल आयकॉन देखील दाबा. तर लवकरच भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.